बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये ब्रेड शिल्लक पडतं, तर त्या ब्रेडपासून काय बनवायचं ते आपल्याला सुचत नाही आणि बऱ्याच वेळेस कमी प्रमाणामध्ये ब्रेड असल्यामुळे त्याचा आपल्याला काही करता देखील येत नाही। तर फक्त 4 ब्रेडचा वापर करून आपण या ठिकाणी आज मस्त ब्रेडचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता किंवा तुम्ही कुठल्याही पार्टीसाठी हा स्नॅक्स तयार करू शकता। या ठिकाणी मी 4 ब्रेड घेतलेले। आता हे ब्रेड आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये आता आपल्याला हे ब्रेड तोडून याचा बारीक चुरा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये देखील याचा बारीक चुरा तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने हाताने कूस करून मी या ठिकाणी याचा चुरा तयार करून घेतलेला आहे। तर या ठिकाणी मी 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहे, ते टाकायचे आहेत आपल्याला। तुम्ही किसणीने देखील किसू शकता। त्याचबरोबर एक पनीरचा तुकडा मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे, ते टाकायचे आहे आपल्याला। तर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता। 2 मिरच्या मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेल्या, त्या देखील मी या ठिकाणी टाकून घेतलेल्या। या ठिकाणी मी 1 चमचा किसलेली अद्रक टाकून घेत आहे, अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा मी या ठिकाणी धने पावडर टाकलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाल्यामुळे आपले हे जे रोल आहेत ते एकदम चटपटीत छान तयार होतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। पाणी न टाकता आपल्याला ह्याचं छान डो तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाणी न टाकता मी हे ब्रेडचा एक डो तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी सिलेंडर शेपमध्ये याचे रोल तयार करत आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गोल आकारामध्ये किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी रोल तयार करू शकता। तर मी या ठिकाणी सिलेंडर शेपमध्ये याचे रोल तयार करून घेत आहे। हे रोल तुम्हाला हातावरती जर जमत नसतील तर तुम्ही या ठिकाणी पोळीपाटाचा वापर करू शकता। सर्व रोल मी या ठिकाणी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही सर्व रोल आपले तयार झालेले आहे। हे रोल आपल्याला डीप करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 चमचे मैदा घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी नुसतं कॉर्नफ्लॉवरचा देखील वापर करू शकता किंवा नुसत्या मैद्याचा देखील वापर करू शकता। तर आपण समप्रमाणामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे या ठिकाणी मैदा घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकत आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची। छान मिक्स करून मी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट आहे ती तयार करून घेतलेली आहे। आता आपले जे रोल आहेत ते आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये डीप करून घ्यायचे आहेत। या रोलला नंतर आपल्याला ब्रेड क्रमचं कोटिंग लावून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी ब्रेड क्रम घरीच तयार करून घेतलेला आहे। 2 ब्रेड मी या ठिकाणी तव्यावरती भाजून त्याचा चुरा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही ब्रेड वाळून त्याचा देखील चुरा वापरू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लेक्सचा देखील चुरा वापरू शकता। तर एक रोल आपण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये छान डीप करून घेऊया। अशा पद्धतीने एका चमच्याच्या साहाय्यानेच आपण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट आहे ती रोलला लावून घेतलेली आहे। एक्स्ट्राची जी पेस्ट आहे ती काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही ब्रेड क्रमवरती टाकून अशा पद्धतीने ब्रेड क्रमची याला कोटिंग तयार करून घ्यायची आहे। तर सर्व रोल मी या ठिकाणी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम छान असा आपला हा रोल तयार झालेला आहे। तर सर्व रोल मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला हे रोल डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपले छान तापल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये रोल टाकून घ्यायचे आहेत। एकदम लो फ्लेमवरती देखील आपल्याला रोल तळायचे नाहीत किंवा हाय फ्लेमवरती देखील तळायचे नाही, मीडियम फ्लेमवरतीच आपण हे रोल छान कुरकुरीत क्रिस्पी तळून घेऊया। तर कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपण या ठिकाणी रोल टाकून घेऊया। तर मी या ठिकाणी 4 ते 5 रोल टाकलेले आहेत। तेलावरील जो फेस आहे तो कमी होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी रोलला चमचा लावायचा नाही आहे। सुरुवातीला अर्धा मिनिट आपल्याला असंच तळू द्यायचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी चमच्याने याला पलटी करून घेऊया आणि सर्व बाजू आपण छान कुरकुरीत क्रिस्पी अशा तळून घेऊया। तर बघू शकता तुम्ही आता तेलावरील जो फेस आहे तो थोडासा कमी झालेला आहे। तर सर्व बाजूने छान कुरकुरीत क्रिस्पी असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान तळायचे आहे। आपल्या रोलला छान गोल्डन क्रिस्पी असा रंग आलेला आहे आणि आपले जे रोल आहेत ते एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे तळले गेलेले आहेत। हे रोल जे आहे ते काढून घ्यायचे आहेत। तर सेम याच पद्धतीने आता बाकीचे देखील आपल्याला रोल तळून घ्यायचे आहेत। बघू शकता याचा रंग देखील एकदम छान गोल्डन ब्राऊन असा आलेला आहे। एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे रोल तळले गेलेले आहेत आणि बाकीचे जे राहिलेले रोल आहेत ते देखील आपण या ठिकाणी तळून घेऊया। तर सर्व रोल मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। वरच्या साईडने एकदम कुरकुरीत क्रिस्पी आहेत, त्याचबरोबर आतील साईडने एकदम सॉफ्ट मऊ आणि जाळीदार आहेत। तुम्ही हे केचपसोबत खाऊ शकता किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता। घरी पाहुणे आले असतील किंवा बड्डे पार्टी असेल किंवा कुठलीही घरी किटी पार्टी असेल त्यासाठी तुम्ही हे एकदम झटपट तयार होणारे ब्रेड रोल बनवू शकता। 4 ब्रेडपासून आपण या ठिकाणी भरपूर सारे ब्रेड रोल तयार करून घेतलेले आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।